खरे, खोटे आणि पालकत्व. मुलांना खरं बोलायला शिकवणं हे खूप आवश्यक आणि तितकंच अवघड काम आहे. जेव्हा एखादी चूक होते तेव्हाच खोट्याचा सहारा घेतला जातो, कारण चुकीला माफी नाही तर शिक्षाच मिळते असा ग्रह झालेला असतो. मग जर शिक्षा होणार नाही हे समजले तर चूक असून सुद्धा खरं बोलण्याचं धाडस होईल, कारण खरी भीती ही खरं बोलण्याची वाटत नसते, तर त्यानंतर होणाऱ्या शिक्षेची वाटत असते. खरं तर लहान मुलांच्या चुका या अक्षम्य नसतातच मुळी. म्हणूनच मुलांनी खरं बोलावं असं वाटत असेल तर आपल्या प्रतिक्रिया बदलायला हव्यात. चूक असूनही खरं बोलून ती कबूल केल्याबद्दल शाबासकी द्यायला हवी. खरं बोलल्यावर मिळणारी शाबासकी कोणाला आवडणार नाही? आणि निरागस लहान मुलं तर फक्त कौतुकासाठी आसुसलेली असतात. मुलांना त्यांची चूक समजलेलीच असते, म्हणूनच ते ती लपवत असतात. चूक कबूल करण्यासाठी आणि खरं बोलण्यासाठी धाडस लागतं. या धाडसाचं कौतुक व्हायलाच हवं. याचा अजून एक फायदा असा होतो की मुलांचं मोठ्या माणसांवरचं प्रेम वाढतं, विश्वास वाढतो. मुलं अधिक मोकळेपणानं वागतात, नातं घट्ट होतं.